सरिता जा आज जाऊन अंगावर घेऊन ये. काय झालं हाक मारली तर? मी आले ना परत जिवंत. कुणाला काहीच झालेलं नाहीये. नंतर झाला तर कुणाला काहीही होणार नाही, कारण तो एका पक्षाचा आवाज होता जो येऊ का असं ऐकू येतो. त्यामुळे सगळ्यांना असा गैरसमज झालाय की आपल्याला कोणीतरी हाक देत आहे. असं तुमका वाटतं? आधी पण आवाज दिलो हा कित्येकांका. त्यांनी उत्तर दिल्याने त्यांची काय अवस्था झाली ते पाहिला आम्ही. हे दोघांना अंगारू लाव. सरिता थांब. घे बाय अंगारू लावून घे. माधव अरे काय हे? काळजी घेणं वाईट नाही ना. उद्या काय झालं म्हणजे? अरे पण मला झालंय का काही? उलट माझ्याकडे पुरावे आलेले आहेत. तुम्ही जे काही म्हणता आहात ते सगळं खोटं आहे हे सिद्ध करण्याचे. मी सगळे आवाज रेकॉर्ड केलेत. आर्चिस ते आवाज ऐकव सगळ्यांना. आर्चिस काय आहे? मला कळत नाही. काय गो? माका कित्याक शोधतस? मी हयच तुझ्या बाजून चलतय. शेवंताचोच आवाज हा. काय गो? माझं सुसल्या कसा बरा ना? वाड्यात मी इलय नाही. माका या घराचो उंबरठो ओलांडूक दिलात नाही तुम्ही. पण माझी इच्छा माझ्या सुसल्यान पूर्ण केल्या. सुसला रावता आता या घरात. माझ्या सुसल्याक सांगा असय मी हयच असय. त्याच्याकडे लक्ष असं माझं. पण काळजी वाटता. माझा पोर एकटा पडला. कोणच नाही त्याचा. त्याची काळजी घे. माझ्या अंगावरचे दागिने तुम्ही हडपलास ते माझ्या चेडवाक परत देवा. या घराचा भला होणार नाही. तुम्ही त्याला त्रास दिला तर मी नाही सोडणार तुमका. माहितच माका ही सगळी. भेटतात माका ही सगळी. बोलतात माझ्याशी. हयसच सगळी जण बोलतात माझ्याशी. भेटतात माका. बोलतात माझ्याशी.